नमस्कार सोलापूर कट्टा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ते सोलापूरमध्ये अगदी गरीब कुटुंबातून आता भरारी घेत आहेत। यश डेव्हलपर आणि नुकताच उद्घाटन समारंभ पार पडलेल्या लॅक्मे या ब्युटी प्रोडक्ट मध्ये त्यांनी सोलापूरचं नाव पुढे आणलेलं आहे। असे सुयश खानापुरे आणि सोनाली खानापुरे यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी काही गप्पा मारणार आहोत। थोडक्यात मला तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल किंवा कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला आवडेल। कोणी एक जण बोललं तरी चालेल। नमस्कार, मी सोनाली सुयश खानापुरे, मूळची सोलापूरचीच आहे मी। माहेर माझं वसंत विहारला आहे। आई वडील 4 बहिणी, मला पकडून 4 बहिणी आणि एक भाऊ असं आमचं कुटुंब आहे माहेरचं। 4 बहिणींचं लग्न झालेलं आहे। मला एक मुलगा मुलगी आहे। माझं लग्न 2007 मध्ये झालंय। नंतर एक मुलगा मुलगी झालाय। मुलगा सध्या 12वीचे एक्झाम दिलाय आणि मुलगी आता सध्या 8वीला आहे। आता तुमचे न्यूज चॅनल आहे आता सगळ्यांपर्यंत मोबाईल मध्ये पोहोचतो। सोनालीच्या मनात आलं की एवढं मोठं टावर भाड्याने काय घेऊन आला सगळं, बरोबर लाख रुपये भाड्याने घेऊन आणि काय होणार आहे की फर्स्ट फ्लोअरचं मी काय तर करते, काय करणार तू मला मी विचार करतो। पण 2-4 दिवसांनी मग तिला डोक्यात आलं की मी सलून काढायचं। मला सांगायच्या अगोदर ती लॅक्मेवाल्यांना मेल केली बर की असं असं 7 रस्त्याच्या इथं चांगल्या मोक्यावर माझा 1250 स्क्वेअर फूटचा कार्पेटचा ते अवेलेबल आहे की सलूनसाठी आम्ही इंटरेस्टेड आहे, तुम्ही फ्रँचायझी देऊ शकता का। तर त्याच्याकडनं लगेच हो आला। त्यामागचं कारण काय, त्याच्या अगोदर जणांनी त्यांना दाखवलं होतं की हे चालेल का नाही। तर त्यांचं रेंट आणि थोडंसं त्यांचं हे नाही झालं, ती डिसिजन घेतली। मग चालू झाल्या आता तुमच्या सगळ्यासमोर उभा राहायला लागले। तिच्या त्या प्रयत्नाला सगळे सोलापूरकर निधी प्रतिसाद देतील आणि चांगलं सर्व्हिस तिच्याकडून मिळेल मी अपेक्षा करतोय। एकंदरीत तुमचं जीवन प्रवास पाहता अगदी तुम्ही दही पासून म्हणजे आतापर्यंत तुम्ही खूप काही विकलेलं आहे, पण एक ब्रँड तयार करणं, ब्रँड विकणं, विश्वास लोकांचं संपादन करणं म्हणजे कसं आहे की रिअल इस्टेट म्हणा किंवा बाकीचं सगळे बिझनेस विश्वासाशिवाय पुढे जात नाही आपण। लॅक्मेचा फेथ सगळ्यां म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये आहे, पण तुम्ही जर बघितलात सोलापूरमध्ये आपण लॅक्मे इंट्रोड्यूस करतोय तर काय काय तुमच्याकडून सुविधा आपल्या सोलापूरकरांना मिळणार त्याबाबत थोडंसं सांगितलं तर बरं होईल। लॅक्मे मध्ये आता आपण 4 प्रकारचे सर्व्हिसेस आहेत त्यांचे। मग त्याच्यामध्ये हेअर आलं, स्किन आलं, नेल आर्ट आलं, मॅन्युक्युअर पॅडिक्युअर आले। आता केसांसाठी म्हणजे तुमच्या पूर्ण स्काल्प पासून ते तुमच्या पूर्ण केसांचं काळजी घेतलं जाईल। आणि अकॅडमी वगैरे काही आहे का, म्हणजे जर आम्हाला कोणाला शिकायचं म्हटलं तुमच्याकडे? आता सध्या तरी काय प्लॅन नाही। त्यांना तेच म्हटलंय की सलून सोलापुरात तुम्ही लॅक्मे आणला तर लॅक्मे पुरताच विचार करू नका, छोटे छोटे सलून बी आहेत त्यांनाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे। बरोबर, तर त्याचाही सरांनी विचार करतो आणि अकॅडमीचाही ते विचार करतायत आणि हे बी त्या गोष्टी सोलापूरकरांना आपल्याला मिळेल। आणि तुम्ही मगाशी म्हणलात की विश्वासच आहे जो धंद्याचा सगळा मोठा आत्मा आहे। आणि लॅक्मे ब्रँड हा इंटरनॅशनल ब्रँड आहे, खूप मोठा विश्वास आहे। परंतु सोलापुरात जेव्हा माझ्यावर ठेवून ते सोनालीवर ठेवून ते प्रेझेंट करतायत त्यावेळेस जबाबदारी खूप मोठ्या आमच्या वाढतात। आणि पूर्वीचे माझे यश डेव्हलपर असू दे, टेक्नॉलॉजी असू दे, हा जो फर्म्स आहेत ते विश्वासावरच चाललेला आहे। जेणेकरून विश्वास नाही तर काही नाहीये, कारण लोकांचे पैसे खूप कष्टाने आलेले असतात। बरोबर, त्या पैशाचा कष्टाच्या पैशाला की विश्वासाचा जो ओझर आहे खूप महत्वाचा आहे। असं ओव्हरऑल पाहता
खूप नवीन आता उद्योजक येत आहेत. मग मॅडम सारख्या महिला असू देत किंवा एखादे मुलं असू देत कॉलेजची, तर त्यांना असं वाटतं की MBA शिकलं पाहिजे तेव्हा आपण उद्योजक बनू किंवा काही टेक्निकल कोर्सेस केले पाहिजे. तुमचं बॅकग्राऊंड पाहता कुठंही वाटत नाही की असं तुम्ही कुठलं टेक्निकल बॅकग्राऊंड घेऊन आलात. पण तुम्ही आता जी तुमची वाटचाल आहे ती एकदम प्रॉपर आहे. काय तुम्ही येणाऱ्या उद्योजकांना म्हणजे संदेश देऊ इच्छिता की पुढे जर त्यांना उद्योजक व्हायचं असेल तर काय त्यांच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं शिक्षण. शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात कम्प्लीट करून घ्यावंच लागणार, कारण खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय आपण काहीच नाही. शिक्षण घेत असताना मला वाटतंय की तुम्ही तुमच्या पायावर उभारण्याचा पहिला प्रयत्न करा. तुमचे आई वडील कितीही कॅपेबल असेल तरी मी म्हणतोय स्वतःच तुम्ही काहीतरी करायला शिका. जसं आता तुम्ही कॉलेज करत असताना तुम्हाला का दिवसभर तोच करायचं नसतोय. तुम्ही 1 तास 2 तास स्वतःसाठी काहीतरी धडपड करा, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या प्लॅटफॉर्मवर बिझनेसमॅन म्हणून तुम्ही येता त्यावेळेस तुमचे पाय सक्षम झालेले असतात, तुम्ही थांबू शकता. तर त्यासाठी तुम्ही तुमची 12th होऊ दे किंवा फर्स्ट इयर होऊ दे, छोटं का होईना तुम्ही बिझनेस करून पहा. 1000चं करा, 10,000चं करा, 5,000चं करा. आजकालच्या मुलांची सगळ्यात मोठी गोष्ट आता मोबाईल. आई वडिलांकडे मोबाईल आहे, तू घे मोबाईल. आई वडिलांनी जर करता तुला मोबाईलसाठी 15-20 हजार रुपये दिला असेल, तू 10 दुकान फिर, कुठेतरी एखादी जुनी मोबाईल घे, 5,000 10,000 वाचव, तू वापर, परत दे, दुसरं घे, अपग्रेड घे. हा बिझनेसचाच प्रकार आहे. असं तुम्ही अनेक आयडियाज आहेत. जेव्हा तुम्ही लहानपणापासून लावता ना तेव्हा ते त्यांना मोठेपणी ते कामाला येणार आहे. नाहीतर शक्यच नाहीये. आई वडील देत गेले आणि हा खर्च केला. सगळ्यात महत्त्वाचं दिलेले पैसे तुम्ही सेव्हिंग करून त्याला बिझनेस करू शकता. आणि ह्या मागचा तुम्ही म्हटलात ना की उद्योजक बनण्यासाठी काय करावं लागेल. उद्योजक बनण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना काम करावं लागेल. त्यांच्या आई वडिलांनाही हे सांगावं लागेल की बाबा तू मी दिलं तुला आता हे 10,000 मिळालं, तू थोडं तसे पैसे वाचव, तुझं तू कर. तो सर किस्सा सांगा ना, तुमच्या आईचा किस्सा जो आहे दहीचा, तो किस्सा सांगा आम्हाला. जेव्हा मी लहानपणी जायचो तर आई सारखी कसं आहे, आता आई वडील काय करतात, घराजवळ जाऊन करे तिकडे गाड्या असतात रे, तू पडशील तुला लागशील, हे कर, इतकं केअर करतात ना, काळजी, मग एवढं काळजी घेतात. त्यामध्ये ना तो रूप गाड्यांमधला बनतो. आमच्या आई वडिलांना तसं काहीच नव्हतं, तू कर. तर जेव्हा आई वडील दूध घालायचे, मोठी दूध विकायची, तर आई म्हणायची तुझा 1-5 लिटर दही आहे. मग ती सकाळी दहीची हे करून मला अगदी व्यवस्थित स्वच्छ हे भांड्यात घालून वगैरे दही द्यायची. तर त्यावेळी साधारण 1 लिटर दही विकल्यावर 7 रुपये वगैरे जमा व्हायचे. आमची आई म्हणायची तू 7-5 35, मला 35 रुपये आणून दे आणि 5-10 रुपये 2 रुपये 3 रुपये काय ते तू खाऊ म्हणून ठेव तुझ्याकडे. तर जेव्हा सगळं फिरून विकून यायचं होते त्यावेळेस 35च्या ठिकाणी 40 व्हायचं, 45 व्हायचं. मग ते आलेले पैसे मी खाऊन मुलांबरोबर जायचं, हे करायचं. मग त्यावेळेस शाळेत टीचरला लक्षात आलं की हा विनाकारण पैसे खर्च करतो. आणि साहजिकच त्यावेळेस 10 रुपये 5 रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट. त्या टीचरने विचारले की पैसे तू घरातले काय न सांगता सोडून मिळून आणतोस का काय. नाही, असं मी सकाळी माझ्या ह्याच्या दही वगैरे विकून येतो, त्या सेलमधनं माझे एवढे पैसे वाचतात. मग त्यावेळेस त्या टीचरने मला सांगितलं जेव्हा ह्याच्यातले पैसे तू जमा करत जा, हे करत जा. बाकीची आतापर्यंतची सेविंग कुठे ठेवला का काय, आमरण मी ठेवलो. माझी सायकलची हँडल आहे ना ते नोटमध्ये ते नोटा आज म्हणजे बचतीची सवय लहानपणापासून होती, त्यामुळे काहीतरी खायचं म्हणलं तुमच्या बचतीचे पैसे असायलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्ही काहीच करू शकता. बरोबर. नाही, आज तुमचं एवढं मोठं साम्राज्य उभं राहतंय. कुठं ना कुठं आई वडील म्हणा, आई मुलाचा बॉन्ड म्हणा, किंवा नवरा बायको म्हणून एक आपला बॉन्ड असतो, तो इतका स्ट्रॉंग आहे तुमचा. म्हणजे अगदी तुम्ही मॅडम वरती विश्वास ठेवून लगेच तुम्ही तयार झालात की नाही हे होणार. पण
बिझनेसच्या बाबतीत आपण डोळे झाकून नाही शकत. प्रत्येक गोष्ट आपल्याला वाटते की सोपी आहे, पण ती तितकी सोपी नसते. ह्यामध्ये जेव्हा तुम्ही या बिझनेस मध्ये उतरलात, काय विचार केला होता? काय म्हणजे सोलापूरकरांसाठी तुम्ही एक नवीन संधी अवेलेबल करून दिली. आम्हाला पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जायची गरज नाहीये आता सध्या. तर तसा काय आणखीन विचार केला होता तुम्ही की हा बाबा हे पण आपण प्रोव्हाइड करू? आता प्रत्येक गोष्टीत सांगायचं झालं की ऑपॉर्च्युनिटी आपण शोधायची नसती. आपण चांगलं काम केलं तर ऑपॉर्च्युनिटी शोधत आपल्याकडे येते. तर आहेत बरेच संकल्पना आहेत की त्यामध्ये सगळ्यात मोठं माझं काय की नवीन गोष्टी माझ्यापर्यंत कोण आणून दिलं की हे प्रपोजल आहे. आता समजा तुम्हीच उद्या येताय की माझी तुमची छान मैत्री झाली वाटलं सुयश माझ्यावर एक संकल्पना छान आहे, हे मी असं असं करणार आहे. मग मी तुमची नोकरी सोडून टाकणार. सोडवणार म्हणजे सोडवणार. तुम्ही त्या आयडियाज बरोबर माझ्यासोबत. असे बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत. माझे आता पार्टनर बापूसाहेब एअरटेलला जेडेसम होते, मोठ्या पोस्टला होते. 20-25 लाख रुपये त्यांची पगार होती. त्यांची नोकरी मी सोडवली आणि उद्योजक म्हणून मी इकडे आणलो. असे कित्येक जणांच्या मी नोकऱ्या सोडवल्या आणि माझ्यासोबत तुम्हाला जॉईन करून घेतली. ती संकल्पना मी जर का अशा वाटचालामध्ये लोकांना घेऊन मी करायचं ठरवलो तर 100% सांगतो अजून खूपशा आयडिया माझ्यासोबत येतील, खूपशे लोक माझ्यासोबत जोडतील आणि सोलापुरात वाटतंय की लवकरच एक चांगलं उद्योजक हब होईल. मॅडमना मला विचारायचं आहे, मॅडम एवढी मोठी संधी तुम्ही घेतली, काय काय अडचणी आल्या तुम्हाला? म्हणजे सगळ्यात आधी तर हा ब्रँड सोलापुरात आणणं, बाकीचेही ब्रँड आहेत पण सगळ्यात मोठा ब्रँड म्हणजे आपण लॅक्मेकडे पाहतो. काय काय अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी तर अशा येत राहणारच. त्याला फेस करून पुढे जावंच लागणार. असे काही मोठ्या अडचणी असे काय आले नाहीये, कारण की ओन जागा होतं आमचं आणि कंपनीने पण लगे मी जेव्हा फ्रँचायझी फॉर्म भरले लगे त्यांच्याकडनं सपोर्ट आले. कंपनीने म्हणजे व्हिडिओ कॉलवर जागा बघून किंवा आमच्याशी मीटिंग वगैरे करून दिले, त्यांनी अप्रूव्ह दिले. मग नंतर आम्ही आमचं काम सुरू केलो, प्लॅन वगैरे आले. असं काही अडचणी असं काय आले नाहीयेत मला. माझ्या आयुष्यामधले जे 10 वर्ष खाली होते तिथे खूप अडचणी होते. अडचणी कधी असत माहितीये, जेव्हा तुम्ही मनीनी किंवा ह्याच्या पैशाने जेव्हा कमी असतात तेव्हा खूप काही गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करून हे करून तुम्हाला कराव्या लागतात. लागले करताना मला तसं काही अडचण आलं नाही. पण जेव्हा मी वॉटर टँक केले किंवा एअरटेल वगैरे केलो, तो जो बिझनेस स्टार्ट केला तेव्हा बऱ्याचशा अडचणी आल्या. आता वॉटर टँकच्या वेळेस सांगेन तर डोर टू डोर मार्केटिंग करत होतो, तर लोक सपोर्ट करत नव्हते. काही लोक म्हणजे 10 जणांमधले एक सपोर्ट करणार, 9 जण हे करणार, डोर असं तोंडावर हे करणार, बोलणार नाही. तसे जवळ 2.5-3 वर्ष डोर टू डोर मार्केटिंग केलेलं आहे. मग नंतर एक पिरियड असा आला की 10 जणांना भेटलं की 9 जण क्लोज होत होते, 1 जण कोणतं नको म्हणत होते. बापरे. मग एअरटेल मध्ये मग तिथे पण मार्केटिंग केले. तिथं पण पंढरपूर, लातूर असं सगळे एरिया फिरून करून घेतलंय. तिथं आपलं सोलापूरचं मार्केट, तिथं पण बऱ्याचशा अडचणी आले पण त्यातनं मार्ग काढलो आम्ही. मला लॅकमेला असं काही मला जास्त काही अडचण आलं नाहीये. म्हणजे ऍक्च्युअली वाटतं की तुम्ही ज्या अडचणी आहेत त्या पार करून आला, त्यामुळे तुम्हाला या अडचणी काही मोठं असं काही अडचण वाटत नाही. अडचणी आहेत, अडचणी खूप मोठ्या वाटत नाहीये, कारण का त्या अडचणीच्या आता समोर जायचं आम्हाला ती ताकद आली, आता ती ताकद आली असं. आणि अनुभवाने माणूस काय होतं या गोष्टी आहेत. आता समजा मी एक स्पोर्ट्समन आहे, मला एक 5 मीटरचा जंप मारायची सवय आहे. मग 5चं 7 होतोय, 7चं 8 होतोय, 10 होतोय. मग सहज आपण म्हणालो अरे हे नाला आपल्याला ओलांडायचा 2 मीटरचा, मग तशाने आपण उडी मारून तिकडे जातो. तो अडचण वाटत नाही, कारण त्या अडचणीची सवय झाली किंवा तो प्रॅक्टिस झालेला आहे, वाटत नाही. फक्त यावेळेस लॅक्मेचं त्यांचं एक होतं की आम्ही लॅक्मे खालीच देणार, ग्राउंड फ्लोअर. अच्छा, फर्स्ट फ्लोअरला आम्ही देऊ शकत नाही. बर. मग माझे त्यांच्याशी संवाद चालू होते. मी फर्स्ट फ्लोअर सोडा, मी 5th फ्लोअर तर कन्व्हिन्स करत होतो. ते ग्राउंड फ्लोअर मागत होते, मी 5th फ्लोअर कन्व्हिन्स करत होतो. नाही मी देऊ शकत नाही. अच्छा,
हा हा जो असणार आहे फरक तुम्ही अगोदर दाखवून बरोबर आहे. तयार होते. हा बरोबर. आज काल जेव्हा माझं उद्घाटन झालं त्यावेळेस कित्येक जण म्हणले हे प्रोडक्ट आम्हाला पुण्याला जाऊन घ्यावं लागेल. बरोबर बरोबर. मग तो इथं अवेलेबल झाला. त्यांचं म्हणणं काय होतं ग्राउंड फ्लोअरला असेल तुझा डिस्प्ले आणि वॉकिंग एकदम इझी होईल. बरोबर. आणि मी त्यांना कन्व्हिन्स केलं सरांनी आणि सरांचाही व्यवस्थित हे दिला की फर्स्ट फ्लोअरला त्यांनी दिले. असतात अडचणी असणारच. मग एक समाधान वेगळं असतं. म्हणून आम्ही चौघ बहिणी असल्यामुळं थोडं आई वडिलांची परिस्थिती खूप आमची बेताची होती. त्यामुळं जसं एज्युकेशन झालं किंवा आता मोठ्या बहिणीचं BA झालं, BCom झालं, लगे लग्न करून टाकले. आणि माझ्या वडिलांचं ना सिजनेबल बिझनेस होतं. म्हणजे कुठे कुठे जत्रा असत होतं ना तिथे ते स्टॉल टाकत होते. म्हणजे आता गड्ड्याला आपण म्हणलं तर आणि भेळ म्हणून मोठं स्टॉल राहत होतं आपलं सिद्धेश्वर शाळेच्या अगदी समोरच्या साईडला. बरोबर. तर असे सगळीकडे शिजणे जात असल्यामुळं प्रत्येक गावी त्यांना मग सगळ्या ते तिघांचं लग्न झाल्यावर मी एकटी पडू लागले घरात. मग हिला एकटीला सोडून कसं जायचं म्हणून लगे 10वी झाल्यावर लगे माझंही लग्न लावून दिले त्यांनी. अरे बापरे. हा मग नंतर ना इथे आल्यावर मला सुयशने एज्युकेशन साठी फोर्स केलं. नंतर मी 12वी केले. बर. मग नंतर माझं स्कूल माझं इंदिरा कन्या प्रशालामध्ये झालंय आणि कॉलेज मी यशवंतराव ओपन युनिव्हर्सिटी मध्ये केले. बरोबर. मग लग्न झालं 2007 मध्ये. मग असंच एकदा सहज बसल्यावर मुलगा झाला होता मला. घरी कंटिन्यू बसून बसून ते हे होऊ लागलो. सहज सासऱ्यांना विचारले माझ्या तर असं जॉब करू का. सासऱ्याने पण लगे होकार दिले. म्हटलं की आजच्या जमान्यात पाहिजेच एकाला एक कमवतं राहिलेलं कधीही चांगलं म्हणले. मग लगे 3-4 वर्ष जॉब केले. मग नंतर ना आम्ही मग सुयश मगाशी म्हणल्यासारखं रिअल इस्टेटचं चालू केलो आम्ही. त्याच्यानंतर वॉटर टँक एअरटेल असं करत करत आज या लॅक्मेच्या ह्याला येऊन पोचलो. आज एवढं व्यवसाय तुम्ही सांभाळलेले आहेत, घर सांभाळता, कुटुंबाची जबाबदारी आहे. कोण तुमच्या नेहमी खंबीर पाठीशी मला माझे सासू सासरे. बर. नवरा तर आहेच. नवरा तर कधीही सपोर्ट केलेलेच आहेत. पण त्यांच्यापेक्षा वरचं म्हणलं गेलं तर मी माझ्या सासू सासऱ्यांना म्हणेन की माझ्या मागे खूप खंबीरपणे उभा राहिले. समाजाचे जे नावं ठेवणं किंवा टोमणे जे आलेत माझ्यापेक्षा जास्त त्याने त्याला उत्तरं दिलेली आहेत. सासऱ्याने तर खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट केलेले आहे. कधी असं तू वेगळी आहे किंवा सून आहे हे जाणू दिलं नाहीये त्यांनी मला. आणि माझ्या मुलांचं पूर्ण संगोपन माझ्या सासूनी केलेलं आहे. वॉटर टँकच्या जेव्हा मार्केटिंग करत होते मी 8ला घराच्या बाहेर पडत होते. पूर्ण घराची जबाबदारी माझी सासूने स्वयंपाक करण्यापासून ते मुलांना बघण्यापर्यंत सगळं माझ्या सासूने केलेलं आहे. मॅडम ओव्हरऑल बघता हल्ली सासू सुनच चालत नाही किंवा आधीपासूनच आपण म्हणतो. पण तुम्ही इतकं सासूबाईंचं नाव घेताय की त्यांनी घरचं सगळं सांभाळलं म्हणून बाहेर पडू शकले आणि आज हे आहे. तर काय सांगाल अशा महिलांना ज्या घराघरामध्ये आपण म्हणतो की भांडणं होतात सासू सुनेचे. मला काय वाटतं माहिती का कमी आणि जास्त दोघांमध्ये पण आहे. समोरच्या मधलं चांगलं बघून जर आपण पुढे गेलं ना सगळं चांगलंच दिसेल आपल्याला. आणि घर म्हटल्यावर भांडण हे येणारच. ते काही नवीन आता आपण आई वडिलांशी काही भांडत नाही का इकडे पण तसंच असणार. थोडं कमी जास्त असते सांभाळून घेऊन जायचं. थोडं आपण त्यांना मदत करायचं त्यांनी आपल्याला मदत करते. बरोबर. एकमेकांना सपोर्ट केलं की ते पण सपोर्ट करतात आपल्याला. एवढं सांगेन. मजा आली तुमच्याबरोबर. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि नक्कीच लॅक्मेला खूप मोठ्या स्तरावरती तुम्ही घेऊन जाल सोलापूरमध्ये. थँक्यू. सगळे तुमची शुभेच्छा असेल तर नक्की होईन मी.